जय महाराष्ट्र मित्रांनो, महाराष्ट्र शासन नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना राबवत असते। काही योजना महिलांसाठी, तर काही योजना विद्यार्थ्यांसाठी, तर काही योजना शेतकऱ्यांसाठी आणि तसेच काही योजना वृद्धांसाठी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी। आज आपण अशाच एका योजनेची माहिती घेणार आहोत। ती योजना म्हणजे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील स्त्री अथवा पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना याविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना म्हणजे काय? राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा कोणाला फायदा होतो? राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे काय उद्दिष्टे आहेत, काय वैशिष्ट्ये आहेत, या योजनेचा अर्ज करण्याची काय प्रक्रिया आहे, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील स्त्री अथवा पुरुषाचा अपघाती मृत्यू झाल्यास त्या कुटुंबाला सरकारमार्फत आर्थिक मदत करण्यात येणार आहे। आपण पाहतो की देशभरात असे अनेक कुटुंब आहेत जे की आजही दारिद्र्य रेषेखालील कौटुंबिक जीवन जगत आहेत। प्रत्येक कुटुंबामध्ये कर्ता व्यक्ती असतोच, त्या व्यक्तीवर सर्व कुटुंबाची जबाबदारी असते। त्यामुळे अशा कुटुंबातील कर्ता व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर त्या कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते, त्यांच्या आर्थिक उलाढाल बंद होते, त्यामुळे त्यांना भरपूर समस्यांना सामोरे जावे लागते। या सर्व गोष्टी विचारात घेऊन राज्य सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कुटुंबांना आर्थिक सहाय्य देणार आहे। आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कर्ता पुरुषाचा किंवा स्त्रीचा अपघाती मृत्यू किंवा नैसर्गिक मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबाला राज्य सरकारमार्फत 20,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ते बघूया। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। या योजनेअंतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना आत्मनिर्भर बनवणे व त्यांचे जीवनमान सुधारणे। आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाला उदरनिर्वाहाच्या समस्येचा सामना करावा लागू नये या उद्देशाने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे। कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या घरातील कुटुंबाला दैनंदिन गरजांसाठी कुणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही। या योजनेमुळे गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारेल। कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यूनंतर कुटुंबातील सदस्यांना त्वरित आर्थिक मदत मिळणे हा या योजनेचा उद्देश आहे। राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघूया। राज्यातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेमुळे कुटुंबाचा आर्थिक विकास होईल व त्यांचे जीवनमान सुधारेल। या योजनेची सुरुवात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागाअंतर्गत करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाची लाभ रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते। या योजनेसाठी राज्य सरकार दरवर्षी 45 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करत असते। या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही अत्यंत सोपी ठेवण्यात आली आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठलीही अडचण येणार नाही। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे फायदे काय आहेत ते बघूया। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल। कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना उदरनिर्वाहासाठी सरकारमार्फत आर्थिक मदत केली जाणार असल्यामुळे त्या कुटुंबाला कोणावरही अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही। या योजनेमुळे राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाचे जीवनमान सुधारेल व ते आत्मनिर्भर बनतील। या योजनेअंतर्गत कर्ता व्यक्तीच्या कुटुंबाला राज्य सरकारमार्फत एकरकमी 20,000 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची पात्रता काय आहे ते बघूया। यामध्ये अर्जदार व्यक्ती हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणे गरजेचे आहे।
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय हे 18 ते 59 वयोगटातील असावे। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत कुटुंबातील कर्ता व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला 20,000 रुपयेपर्यंतची आर्थिक मदत केली जाते। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अटी काय आहेत ते बघूया। या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांनाच मिळेल। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंब हे दारिद्र्य रेषेखालील गरीब कुटुंबांमध्ये असणे आवश्यक आहे। या योजनेचा लाभ फक्त 18 ते 59 वयोगटातील नागरिकांनाच घेण्यात येईल। या योजनेअंतर्गत लाभाची रक्कम ही लाभार्थीच्या थेट बँक खात्यामध्ये डीबीटी मार्फत जमा केली जाणार आहे। दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्ता स्त्री अथवा पुरुष मृत्यू पावल्यानंतर या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याच्या कुटुंबियांना मृत्यूच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आत अर्ज करणे बंधनकारक आहे। जर कर्ता व्यक्तीच्या मृत्यूच्या 3 वर्षांच्या आत जर कोणी अर्ज केला नाही तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील व्यक्ती हिचा नैसर्गिक अथवा अपघाती मृत्यू झालेला असावा। जर कुटुंबातील व्यक्तीने आत्महत्या केली असेल तर त्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही। अर्जदार कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखाली यादीमध्ये असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब योजनेचा लाभ कोणत्या व्यक्तींना घेता येणार नाही? ज्या व्यक्तींनी आत्महत्या केली आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, किंवा ज्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ज्या व्यक्तींचा मृत्यू अंमली पदार्थांच्या सेवनामुळे झालेला आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। स्वतःला जाणीवपूर्वक जखम करून घेतली असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। जर मोटार शर्यतीतील अपघातामध्ये मृत्यू झाला असेल तरी देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही। गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात देखील या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। जवळच्या व्यक्तीकडून किंवा वारसाकडून झालेला खून असेल तरी देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। सैन्यातील नोकरीमध्ये मृत्यू झाला असेल तरीही या योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि तसेच एखाद्या महिलेचा बाळंतपणातील मृत्यू असेल त्या महिलेला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते बघूया। यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, बँक खाते पासबुक, प्रतिज्ञापत्र, मृत्यूपत्र, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे असणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब योजनेची अर्ज प्रक्रिया कशी आहे ते बघूया। तर मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे। त्यासाठी सर्वप्रथम अर्जदाराला त्याच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तलाठी कार्यालय या ठिकाणी जावे लागणार आहे। त्यानंतर तेथील कार्यालयातून राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा अर्ज घेणे गरजेचे आहे। त्यानंतर हा अर्ज काळजीपूर्वक वाचून त्या अर्जात विचारलेली सविस्तर माहिती जसे की अर्जदाराचा तपशील, त्यामध्ये तुम्हाला आधार क्रमांक, संपूर्ण नाव, लिंग, जन्मतारीख, व्यवसाय, निवासस्थानचा पत्ता काय आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी लिहिणे गरजेचे आहे। भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजेच तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी द्यायचा आहे आणि ईमेल आयडी देखील तुम्हाला या ठिकाणी देणे गरजेचे आहे। त्यानंतर कुटुंबाच्या तपशीलमध्ये तुम्हाला मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाचा तपशील द्यायचा आहे, म्हणजेच त्याचं पूर्ण नाव लिहायचं, लिंग लिहायचा, मृत्यू समय वय काय होतं ते देणे गरजेचे आहे, मृत्यूची तारीख द्यायची आहे आणि मृत्यूचे कारण काय होते ते देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचं आहे। मृत्यू झालेल्या कुटुंब प्रमुखाशी अर्जदाराचे काय नाते आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे। अर्जदार हा सध्या मरण पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबाचा प्रमुख आहे का? असेल तर हो, नसेल तर नाही। जात काय आहे ते लिहायचं आहे। दारिद्र्य रेषेखालील आहे का? असेल तर होय, नसेल तर नाही। आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी बीपीएल कार्ड असेल तर त्याचं बीपीएल कार्डचा क्रमांक, बीपीएल कार्ड जारी केल्याचं वर्ष आणि वार्षिक उत्पन्न काय आहे ते देणे गरजेचे आहे। त्यानंतर मृत्यू व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांची तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे, म्हणजेच मृत्यू झालेल्या कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहेत, त्यांचं वय काय आहे आणि त्यांचे सर्वांचे कुटुंब प्रमुखाशी नाते काय आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी देणे गरजेचे आहे। त्यानंतर स्वयं घोषणापत्र देखील द्यायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जोडलेल्या कागदपत्रांची यादी दिलेली आहे, त्यामध्ये तुम्ही आवश्यक ती कागदपत्रे जोडायची आहेत आणि जी कागदपत्रे जोडली आहेत त्याच्यावर बरोबरचं चिन्ह करायचं आहे, इत्यादी संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागणार आहे।
त्यानंतर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडून द्यायची आहे। त्यानंतर हा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय, तलाठी किंवा तलाठी कार्यालय यांच्याजवळ जमा करावा लागणार आहे। अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळवण्यासाठी आपले व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करून घ्या आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।